शेतकरी मित्रांनो नमस्कार। सध्याच्या टायमिंगला ह्या बदलत्या वातावरणामध्ये पाऊस देखील चालू आहे, अवकाळी देखील आहे, गारपीट देखील आहे आणि एकंदरीतच तुमच्या शेतामध्ये मिरची, टोमॅटो, वांगी, झेंडू, कोबी, फ्लावर, कांदा, मेथी, कोथिंबीर, गवार, भेंडी कोणतंही पीक आहे का? तर यामुळं ह्या अवकाळीमुळं आपल्या पिकांचं नुकसान होऊ शकतं। एकंदरीतच रोग वाढू शकतात। करपा असेल, थ्रिप्स, मावा, तुडतुडे, रसशोषक किडी, पांढरी माशी यांचा अटॅक वाढवू शकतो। मग नेमकी नियोजन करावं तरी कसं? तर आपल्याला पाऊस उघडल्यानंतर एक तातडीची फवारणी करायची। ही फवारणी करतेवेळी साध्यातली साधी बुरशीनाशकांचा वापर करायचा। आता बुरशीनाशक भरपूर काही सांगणार आहे, त्यापैकी कोणतंही एक घेऊ शकता। तुम्ही रेडोमिल गोल्ड घेऊ शकता, तुम्ही सायमॉस घेऊ शकता, कर्जेट घेऊ शकता, M45 घेऊ शकताय, साप पावडर घेऊ शकताय। 5 बुरशीनाशकांपैकी कोणतेही एक बुरशीनाशक आपण यामध्ये वापर करू शकतो। तर यामध्ये पिकाची जोरदार वाढ, सशक्त वाढ झाली पाहिजे, यासाठी सिलिकॉनचा वापर करायचा। लिक्विड मधलं सिलिकॉन घ्या किंवा पावडर मधलं सिलिकॉन आपण घेऊ शकतो। आता यामध्ये जो कीटकांचा प्रादुर्भाव होणार आहे, थ्रिप्स, मावा, तुडतुडे, रसशोषक किडी, पांढरी माशी यांचा अटॅक होऊ शकतो, लाल कोळीचा देखील प्रादुर्भाव होऊ शकतो। तर यासाठी आपल्याला ॲटना घ्यायचं आहे, त्याचबरोबर तुम्ही सोलेमॉन देखील घेऊ शकता, नीम ऑइल प्लस रोगार याचा देखील वापर करू शकता आणि अशा पद्धतीने आपल्या पिकाचं नुकसान होण्यापासून वाचवू शकता। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सध्याच्या घडीला संबंध महाराष्ट्रामध्ये हे बदलतं वातावरण आहे आणि ह्याच बदलत्या वातावरणामध्ये नेमकी पिकांचं नियोजन करावं तरी कसं? तर हे नियोजन अशा पद्धतीने करायचं। आणि ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली असेल, अजून देखील मिलिंद बोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि ह्या बदलत्या वातावरणामध्ये आपल्या पिकांची काळजी अशा पद्धतीने घ्यायची। ही माहिती आवडली, ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची। कमी खर्चातलं हे नियोजन आहे आणि जबरदस्त उत्पादनही निघालं पाहिजे। धन्यवाद। जय जवान, जय किसान।